सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई यांच्यावरील लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. भलत्याच वेळी गुंडोजींची पत्नी कमलाबाई तोंडावर पांघरून घेऊन ओसरीत झोपलेली पाहून काहीतरी गंभीर घटना घडली असावी असा तर्क गुंडोजींनी केला. प्रकरण साधं नसावं, बोलण्याची तर सोयच नव्हती. ओसरीवरच थोडं पलीकडे सुपारी कात्रत तिच्या उठण्याची वाट पाहत तो बसला. तिने हळूच पांघरून बाजूला करून पाहिलं आणि त्याच वेळी गुंडोजीने तिथे बघण्याची एकच गाठ पडली. म्हणाला, उठा आता, सूर्य मावळला, अंधार पडू लागला. तो तर तुमच्या जीवनात केव्हाच पडलाय. ताडकन उठत कमलाबाई म्हणाली, अगं पण झालं तरी काय एवढं? काय व्हायचं राहिलंय? काय ते स्पष्ट सांग. नमनालाच घडाभर तेल जातंय. काल सुपेकरांच्या आजींनी जानकीबाईंच्या आई वडिलांना जेवायला बोलवलं होतं. त्या सांगत होत्या श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून 16 सोमवारच्या व्रताला आरंभ करणार आहे. आऊजी हे शिवाच्या अनुष्ठानाला लक्षतीर्थावर सुरुवात करणार. त्यासाठी जानकीबाईंचे आई वडील आलेले आहेत. हे व्रत कशासाठी आहे, का ते करत आहेत हे सांगितलं. अगं हे होणारच होतं. 2 महान पुण्यात्मांनी त्यांना हे व्रत सांगितलंय. शिवाय आपण आता कसं वागायचं हे ठरलंय. त्याप्रमाणे आपण बदलायला हवं. कमला म्हणाली, काहीतरी गुप्त कारवाया करून त्यांच्या व्रताचा भंग व्हायलाच हवा. गुंडोजी म्हणाले, ते आपल्या हातात नाही. ही दोन्ही व्रत त्या महादेवाची कडक व्रते आहेत. उगाच आपलंच काही विपरीत व्हायचं. तुमच्याने काहीच होणार नाही, मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणून कमलाबाई फणकारानं माझघरात निघून गेली. गुंडोजीला काही सुचत नव्हतं. तिच्या मनाविरुद्ध झालं की ती पोरांना मारून राग काढायची. हे त्याला मुळीच पसंत नव्हतं. त्याच्या आईवडिलांनी त्याला कधी एक चापटी सुद्धा मारली नव्हती. कमलाच्या वागण्याचे विचित्र कोडे त्याला उलगडत नव्हते. असल्या भांडखोर बायकोच्या नादाला जास्त लागू नये हे त्याला समजत होतं, पण उपाय सापडत नव्हता. आऊजी गावातील बिमार रावजी शिंप्याला औषध देऊन घरी येत असताना केशवराव दारातच उभे दिसले. केशवरावांनी त्यांना आत बोलवलं. म्हणाले, तुझ्या औषधांचा लोकांना चांगला गुण येत आहे. हे चांगलं व्रत चालू ठेवलंस. सगळीकडे तुझ्या नावाचे गुणगान होत आहे. आऊजी म्हणाले, दुसऱ्यांच्या उपयोगी पडल्यानं त्यांचे आशीर्वाद पाठीशी राहतात. गंभीर होत केशवराव म्हणाले, तुझे विचार आणि त्या गुंडोजीचे विचार किती वेगळे आहेत. तुम्ही दोघे एकाच घरातले असून सुद्धा. काका, हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. तो लहानपणापासून त्याच वातावरणात वाढला. त्याचे वडीलही तसेच होते, तुम्हाला माहीत आहेच. नंतर केशवरावांनी गुंडोजीची भेट झाल्यावर त्याला कसं समजावून सांगितलं हे सांगून म्हणाले, पण किती उपयोग होईल हा प्रश्नच आहे. केशवराव म्हणाले, तुझ्या व्रतामुळे तो फारच अस्वस्थ झालाय. त्याला तुझ्याशी जवळीक वाढवायची आहे. आऊजी म्हणाले, हो काका, तो कालच घरी आला होता. वारंवार पश्चाताप झाल्याचं म्हणत होता. भाषा इतकी गोड होती की हा गुंडोजीच बोलतोय का असा संभ्रम निर्माण झाला होता. काका गंभीर होत म्हणाले, आऊजी, त्याच्या गोड बोलण्याच्या वागण्याला भाळू नकोस. सावध आणि सतर्क राहा. आऊजी म्हणाले, मी तसंच ठरवलंय. तो हा बदल किती दिवस टिकवतो तेच पाहायचंय. केशवराव हनुमान भविष्य सांगत असत. आऊजींनी विचारल्यावर मामांचे आणि काकांचे भविष्य सारखे चालल्यामुळे आऊजींना अत्यंत आनंद झाला. तेवढ्यात काही लोक केशवरावांकडे भविष्य पाहण्यास आल्यामुळे आऊजी तिथून निघून गेले. जानकीबाईंच्या 16 सोमवाराच्या कडक व्रताचे उद्यापन यथासांग पार पडले. अनुष्ठानही पूर्ण झाले. उद्यापनाला गुंडोजी आणि त्याच्या बायकोलाही बोलावलं होतं. त्यांनी व्यवहार पाळला, पण दोघांशी कोणी फारसं बोललं नव्हतं. जानकीबाईंच्या आईने त्यांना सावधगिरीची सूचना दिली. सर्वजण दमले असल्यामुळे मिळेल त्या जागी विसावले होते. आऊजी आज मळ्यातून लवकर घरी आले. स्वयंपाकघरात जानकीबाई न दिसल्यामुळे ते परसदारी गेले, तर विहिरीच्या कट्ट्याला टेकून पार्वतीबाई काहीतरी खात होत्या. आऊजींना पाहताच त्यांनी ते लपवलं. एवढं लपवून काय खात होत्या? काही नाही. जास्तच विचारल्यावर म्हणाल्या, सुपेकरांच्या मुक्ताजीनं
आवळे पाठवले होते. आवळा? आश्चर्याने आऊजी ओरडले. तुम्ही कसे ओळखले? अहो, मी वैद्य आहे. तेवढ्यात औदुंबराच्या झाडावरून पिकलेले टप्पोरे अंबर पडले. शुभशकून झाला असं समजून भक्तिभावाने दत्तभक्त अवधूतानंदाची कृपाप्रसाद समजून ते उंबर जानकीबाईंनी खाल्ले, उचलले. मग देवासमोर ठेवलं, प्रसाद म्हणून भक्षण केलं. आऊजीकडे सर्व चांगलं होत असलेलं गुंडाजींच्या बायकोला कसं पाहवलं जाईल? कमलाने काही जारण मारण केलं. जानकीबाईंच्या दोन्ही पायावर बिब्याच्या फुल्या आल्या. इकडे नवरा घरात जाऊन गोड गोड बोलतो आणि ही बया अशी धंदे करते. आऊजींनी शेजारच्या चिंचपुरातील देवीच्या पुजाऱ्याला बोलावून घेतलं. त्याने जानकीबाईंच्या गळ्यात देवीचा दोरा बांधला, अंगारा दिला, घरात बंधन बांधलं. आता काळजी नाही. काकुळतेने आऊजींना जानकीबाई विचारत होती, माझ्या बाळावर तर काही परिणाम होणार नाही ना? आऊजी त्यांचं सांत्वन करत समजावत म्हणाले, काहीही होणार नाही. देवीच्या दोऱ्यानी आणि अंगाऱ्यानं बिब्याच्या फुल्या नष्ट झाल्या. उगीच शंका कुशंका मनात आणू नकोस. तेवढ्यात केशव काका आत येत म्हणाले, पोरी, आता सारं विसरून जा. तू आता पूर्णपणे मुक्त झाली आहेस. मी आज मुद्दामच तुझ्याकडे आलोय. का? अगं जानकी, काल एका लग्नानिमित्त तुझ्या माहेरी गेलो होतो. तिथे तुझे वडील रुद्राजींची भेट झाली. त्यांना तुझ्या फुल्यांविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, काळजी करू नकोस. त्यांना कोणीतरी तुळजापूरच्या देवीचा अंगारा प्रसाद म्हणून दिलाय, तो घेऊन आलोय. जानकीबाईंची आणखी समजूत काढून ते निघून गेले. जानकीबाई काळजी मुक्त झाल्या. मध्यरात्री जानकीबाईला स्वप्न पडलं. स्वप्नात एक लहान मुलगी येऊन ओरडत म्हणाली, आई मी आले, आई मी आले. जाग आल्यावर उठून बसल्या तर कोणीच नाही. त्याआधी 2-3 दिवसांपूर्वी हे स्वप्न पडलं होतं. आऊजींनाही जाग आली. समजूत काढत म्हणाले, अगं यात भिण्याचं काय कारण? शिवाचा जप करत झोप. अजून बरीच रात्र बाकी आहे. त्या तर झोपल्या, पण आऊजींची झोप मात्र उडाली. कोण असेल ही मुलगी? या स्वप्नाचा काय अर्थ असेल? सकाळचे अन्न उरकून आऊजी केशवरावांकडे गेले. ते नुकतीच पूजा आटोपून ओसरीवर येऊन जप करीत बसले होते. तेवढ्यात आऊजी येऊन त्यांना नमस्कार केला आणि जानकीबाईंना पडलेल्या त्या मुलीच्या स्वप्नाविषयी सांगून मल्हार मामांनी या मुलीबद्दल जे सांगितलं ते सांगितलं. केशवराव म्हणाले, मल्हार शास्त्रीसारख्या ज्योतिषांचे अधिकार माणितले सांगणे म्हणजे त्यामागे निश्चित गूढार्थ असावा. मुलीच्या जाणीवा होत राहतील हेच मामांना सुचवायचं आहे. तेव्हा घाबरण्याचं कारण नाही. आऊजी म्हणाली, मला पटतंय, पण तिच्या मनातील भीती जायला हवी. आपण ज्योतिष पाहूया का? हो, अवश्य पाहू. केशवरावांना हनुमान भविष्यात दिसलं की तुमच्या मुलीच्या पूर्वजन्माचा काहीतरी संबंध असावा. त्या होणाऱ्या मुलीला पूर्वजन्माचे काहीतरी आठवण असावी. अजूनही काही दृष्टांत होण्याची शक्यता आहे. एवढे निश्चित की काहीतरी अपूर्व असं या मुली बाबतीत घडेल. यात वाईट काहीच नाही, पण हिला कसं आणि काय सांगू? केशवराव म्हणाले, पूर्वजन्माविषयी जानकीला काहीच बोलू नकोस. गावातही कुठे बोलू नकोस. मीही बोलणार नाही. हे फक्त तुझ्या माझ्यातच राहील. पण का? कारण त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जे घडणार ते घडणारच. घडल्यावर आपोआपच कोडं सुटेल, पण वेळ जावा लागेल. एक निश्चित, ही जन्माला येणारी मुलगी असामान्य असणार. तुझ्या घराण्याचं नाव अजरामर होईल. काका म्हणाले, मल्हार शास्त्रींच्या सांगण्यावरून ही मुलगी विठ्ठलाची परमभक्त होणार, म्हणूनच जानकीला एकादशीच्या व्रताची एवढी ओढ लागली, डोहाळे लागले. यातच सारं जपलंय. काका, ही कन्या जन्माला येईपर्यंत आणखी काय काय घडणार या विचारानंच माझी झोप उडाली. काळजी करू नकोस. खंबीर मनाने आणि आनंदाने राहा, म्हणजे जानकीला धीर येईल. आता यात विपरीत तर काही नाही. तुझ्या आजोळी पंढरीची वारी आहेस. तुझी आई ही शेवटपर्यंत एकादशी व्रत करायची. तूही पंढरीला जाऊन आलायस. तोच वारसा या मुलीकडे आलाय. आऊजी निघताना केशवरावांनी पुन्हा कुठेही न बोलण्याबद्दल बजावलं.
आऊजींच्या डोळ्यासमोर ही होणारी मुलगी येतच होती, अजून न पाहिलेली. आज जानकीबाईंना पुन्हा स्वप्न पडलं. कोण आहेस तू? का वारंवार येतेस? अगं आई, मी तुझीच मुलगी हेमवती. कोण ही हेमवती? मग सौजन्या समज. कोण सौजन्या? कुठली सौजन्या? कुठली तू? अगं, मी प्रवरा संगमची सगुणाची मुलगी. मी कोणालाच ओळखत नाही. ही कुणाची नावं सांगत आहेस? अगं, मीच येणार आहे या घरी तुझी मुलगी म्हणून. जानकीबाई ओढतच उठल्या. त्यांना दरदरून घाम आला. त्या इतक्या घाबरल्या होत्या की त्यांना धड बोलणं सुचत नव्हतं. आऊदेव जागीच होते. त्यांना सारी कल्पना आली होती. त्यांनी घाम पुसायला पंचा दिला, प्यायला पाणी दिलं. थोड्या शांत झाल्यावर म्हणाल्या, स्वप्नात माझ्यासमोर खणाचा परकर आणि चोळी घालून उभी राहून झालेला संवाद त्यांनी सांगितला. मग आऊजींनी त्यांची समजूत काढत विचारलं, ती मुलगी भीतीदायक अकराळ विक्राळ होती का? नाही. किती वर्षांची होती? 2-2.5 वर्षांची. मग एवढं घाबरण्यासारखं भीतीदायक काय होतं? तिनं फक्त नावं सांगितली ना. समजूत काढून भाऊदेव म्हणाले, पुन्हा असं स्वप्न पडलं तरी घाबरू नका. मामांनी या मुलीबाबत सारा खुलासा केलाच आहे. पूर्वजन्माचे सुखरू तिच्या पाठीशी असावं. त्यामुळे जीव आलेल्या गर्भाला काही भास होत असावे. अशा जगावेगळी कन्या आपल्याला लाभते आहे हे आपलं भाग्य समजावं. आऊजींनी पत्नीला सक्त ताकीद दिली की या स्वप्नाबद्दल कोणाला काही सांगायचं नाही आणि विचारायचं नाही. गुंडोजी सारख्या लोकांच्या हाती काहीही अफवा पसरायला कोलीत मिळायला नको. तिच्या लग्नाचा प्रश्न निर्माण व्हायला नको. समाजानं या मुलीकडे वेगळ्या दृष्टीनं पाहू नये ही काळजी आपण आई वडील म्हणून घ्यावी लागेल. उजाडेपर्यंत दोघेही बोलत होते. तेवढ्यात दारी पिंगळा आला. आपल्या विशेष वाद्यावर गाणे म्हणत होता. आऊदेव आणि जनाबाई बाहेर आल्यावर तो भविष्य सांगू लागला. लवकर बाळाचं आगमन होणार आहे. बाळ फार भाग्याचं आहे. आनंदी आनंद होईल. जानकीबाईंनी सुभर धान्य वाटलं. उद्याची काळजी करू नका असं म्हणत गाणे म्हणत निघून गेला. जानकीबाईंच्या माहेरी डोहाळी जेवणाची पद्धत नसल्यामुळे वारू काकींनी त्यांचं थाटात डोहाळ जेवण केलं. बाळंतपणासाठी जानकीबाई माहेरी गेल्या. आऊजी एकटेच राहिले. आऊजींना कन्या झाल्याचं कळवलं आणि गुंडोजी आणि कमलाच्या पोटात पोटशूळ उठला. कसं जाळं टाकून अडकवायचं याचा ते विचार करू लागले. मंडळी, आज आपण इथेच थांबूया आणि याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे नेहमीप्रमाणेच खूप खूप आभार मानते. भेटूया उद्या पुढच्या भागासह.